लहान मुलांना ताप आला की काही वेळा अचानक झटके येतात आणि ते पाहून आईवडील खूप घाबरतात. पण आधी एक गोष्ट शांतपणे समजून घ्या, याला आपण फेब्राईल कन्व्हर्जन्स म्हणजेच तापामुळे येणारे झटके असं म्हणतो. आणि बहुतांश वेळा हे झटके धोकादायक नसतातच. हे झटके साधारणपणे 6 महिने ते 5 वर्ष वयाच्या मुलांमध्ये दिसतात, कारण या वयात मुलांचा मेंदू अजून पूर्णपणे मॅच्युअर झालेला नसतो. ताप आल्यावर शरीराचं तापमान अचानक वाढतं आणि हा बदल मेंदू लगेच हँडल करू शकत नाही. त्यामुळे मेंदूमध्ये क्षणिक गडबड होते आणि झटके येतात. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की झटके ताप किती आहे यामुळे येत नाहीत, तर ताप किती वेगाने वाढतो यामुळे येतात. म्हणजे 101 पेक्षा कमी तापातही झटके येऊ शकतात आणि 104 ताप असूनही झटके येतीलच असं नाही. झटके आले की मुलाचे हातपाय ताठ होतात, अंग थरथर कापतं, डोळे वर वळतात आणि काही सेकंदासाठी शुद्ध केल्यासारखं वाटतं. बहुतेक वेळा हे झटके 1 ते 2 मिनिटं आपोआप थांबतात आणि मुलं हळूहळू नॉर्मल होतात. हे एपिलेप्सी नाही, मेंदूचा आजारही नाही आणि बहुतेक मुलांमध्ये याचा बुद्धिमत्तेवर किंवा भविष्यावर काहीही वाईट परिणाम होत नाही. काही मुलांना पुढच्या तापात परत झटके येऊ शकतात, पण वय वाढलं की हे आपोआप बंदही होतात. झटके आला असताना काय करायचं हे फार महत्त्वाचं आहे. मुलाला सपाट जागी बाजूला झोपवा. तोंडात चमचा, बोट, कांदा, पाणी काहीही घालू नका. झटके चालू असताना औषध देण्याचा प्रयत्न करू नका. शांत राहा आणि वाट पहा. झटके थांबल्यावर ताप कमी करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेले औषध द्या आणि कोमट पाण्याने शरीर पुसून घ्या. बहुतेक वेळा एवढं केलं की मूल पूर्णपणे ठीक होतं. पण जर झटका 5 मिनिटापेक्षा जास्त चालला, एका मागोमाग एक झटके येत असतील, मुलं झटक्यानंतर उठत नसेल किंवा पहिल्यांदाच झटका आला असेल, तर लगेच डॉक्टरांकडे किंवा जवळच्या रुग्णालयात घेऊन जा. पालकांनो, फेब्राईल कन्व्हर्जन दिसायला भीतीदायक असतो, पण बहुतांश वेळा तो तात्पुरता असतो आणि बरा होणाराही असतो. योग्य माहिती, योग्य काळजी आणि शांतपणा हेच मुलांसाठी सर्वात महत्त्वाचे असतात. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच लहान मुलांच्या आरोग्यविषयक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.